संभाजीनगरची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभागृहातली सभा मैदानावरची सभा ऐतिहासिक जे टीका करतायत त्यांची बुबुळं काल बाहेर आली आहे. अशी अतिविराट सभा होती. त्याच्यामुळे या टीकेला काय फार महत्त्व द्यायची गरज नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्याच प्रश्नांचा समाचार घेतला. खास करून तो संभाजीनगरचा पाणी प्रश्न आहे, विकासाचे मुद्दे आहेत. या सगळ्या विषयावरती मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींनी एक ठाम भूमिका घेतली आहे, राजकीय भूमिका घेतलेली आहे. काश्मीर पंडितांविषयी एक भूमिका घेतलेली आहे. आता याच्यावरती टीका करावं असं काय आहे विरोधकांना? पण महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधासाठी विरोध हे जे काय धोरण विरोधकांनी अवलंबलं आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षाच्याच भविष्यामध्ये सत्यानाश होणार आहे. तो बीजेपी ने सवाल उठाया है कि कल की सभा किसके लिए थी, एआईएम के लिए थी या समाजवादी पार्टी के लिए? कल की सभा मराठवाड़ा की जनता के लिए थी. कल की सभा जो देश में जो बहुत प्रश्न है, समस्या है, उनके बारे में शिवसेना की भूमिका क्या है ये बताने के लिए थी. कल की सभा कश्मीरी पंडितों का जो आक्रोश वहाँ चल रहा है, उन पंडितों को, वो हमारे भाइयों को एक समर्थन देने के लिए, एक आधार देने के लिए कल की सभा थी. अगर किसी से इस बात का दुख है कि हमने कश्मीरी पंडितों के साथ न्याय करने की बात की तो शायद उनको लगता होगा ये गलत है. सर, सामनाच्या अग्रलेखात असं लिहिलं आहे की महाजन आणि मुंडे परिवाराचं नामोनिशान कुठेतरी नष्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो. ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांना डावललं गेलं आहे त्याच्या बाबतीत भाष्य केलं. कोणाला उमेदवारी द्यायचा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय आहे. कोणी असते, मग खडसेंना द्यायचं की खडसेंना डावलायचं, पंकजा मुंडेंना द्यायचं की नाकारायचं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मुंडे महाजन यांचा शिवसेना भाजपा युतीच्या 25 वर्षाच्या काळामध्ये आमचा त्यांचा फार निकटचा संबंध आला किंवा या दोन नेत्यांमुळे महाराष्ट्रातल्या युतीला कायम बळ मिळत गेलं. गोपीनाथराव मुंडे हे लोकनेते होते आणि त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भातल्या ज्या बातम्या आम्ही वाचतोय त्या व्यथित करणाऱ्या असल्यामुळेच आम्ही हे विधान केलं. पंकजा मुंडे यासुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे बहुजन समाजाच्या नेत्या आहेत, ओबीसीच्या नेत्या आहेत आणि त्यांना उमेदवारी नाकारल्यावर ज्या प्रकारचे पडसाद विविध क्षेत्रातून उमटले ते वाचल्यावर आणि पाहिल्यावर मला असं वाटलं की कोणीतरी पडद्यामागून मुंडे महाजन यांचं नाव राज्यातून किंवा देशाच्या राजकारणातून पूर्णपणे संपवावं अशा प्रकारचे प्रयत्न करत आहे का, ही शंका आहे. सर, कुठेतरी एक राजकारणाची चर्चा आहे राजकीय वर्तुळात की बहुजन समाजाला कुठेतरी भाजपमध्ये स्थान मिळत नाही आहे का? ज्या पद्धतीनं या उमेदवारी डावलल्या जात आहेत बहुजन समाजाला डावललं जात आहे का? त्याच्यावरती मी बोलणार नाही. मी म्हटलं की हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, कोणाला उमेदवारा द्याव्या का. पण विषय फक्त मुंड्या कुटुंबाचा आला म्हणून मी बोललो, कारण महाराष्ट्राच्या राजकारणावर आजही मुंडे या नावाचा प्रभाव आणि पगडा आहे. काल भाजपकडून 6व्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांचं नाव पुढे केलं घेतले. ते 6वी जागा देखील विधान परिषदेत नाही, त्यांनी 6वी लढवू द्या, 7वी लढवू द्या, काही त्यांना फक्त त्या महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करायचा, पैशांचा खेळ करायचा, पण करू द्या. आमच्या कोट्यातल्या ज्या जागा आहेत महाविकास आघाडीच्या त्या आम्ही सर्वच्या सर्व जिंकू. सर, प्रसाद लाड यांनाच मतं कमी पडत आहेत. जे 5वे उमेदवार आहेत त्यात 6वे उमेदवारी देखील दिली जाते. नाही, देऊ द्या. त्यांची गणितं त्यांची काय गणित असेल ती त्यांच्या वही पुस्तकात असते. आमच्याही चोपड्या तयार आहेत. फडणवीसांनी काल फडणवीसांनी ट्विट केलं आहे की पेट्रोलचे दर सरकारने कमी केलेले नाही आहेत आणि काल मुख्यमंत्र्यांची टोमणे सभा झाली आहे. अच्छा, ते करोनाने आजारी आहेत, बहुतेक त्यांचे करोनामुळे त्यांचा आजार वाढलेला दिसतो आहे. त्यांनी जर काल मुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्णपणे काळजीपूर्वक ऐकलं असेल तर त्यांना समजलं असेल
की अनेक राष्ट्रीय प्रश्नावर त्यांनी केंद्र सरकारसमोर प्रश्न निर्माण केले. केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं प्रश्न विचारणं हे जे टोमणे असतील, मग आता नवीन व्याख्या आणि नवीन डिक्शनरी शोधावी लागेल. काश्मीरी पंडितांच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी जे प्रश्न निर्माण केले त्या संदर्भात भाजपकडे उत्तर आहे का किंवा फडणवीस यांच्याकडे उत्तर आहे का? हजारो काश्मीरी पंडितांनी खोऱ्यातून पलायन केलं आहे. 27 काश्मीरी पंडितांची हत्या झाली आहे. रोज काश्मीरी पंडित तिथून निघून जात आहेत. या संदर्भात जर प्रश्न विचारले तर हा टोमणा असेल, तर हा समस्त हिंदू समाजाचा आणि काश्मीरी पंडितांचा अपमान आहे असं मी मानतो. आशिष शेलार काल ट्रायडंट हॉटेलमध्ये काही आमदारांना शिवसेनेच्या भेटल्याचा एक व्हिडिओ येतोय. कोण? आशिष शेलार ट्रायडंट हॉटेलमध्ये काही आमदारांशी शिवसेनेच्या बोलताना नाही, तो व्हिडिओ चुकीचा आहे. तो व्हिडिओ चुकीचा आहे. आता मी थोड्या वेळाने ताजमध्ये चाललो आहे. मलाही भाजपचे आमदार भेटतील. मी माझ्या मिटिंगसाठी चाललो आहे, पण मला भेटू शकतात ते ना. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओवरती विश्वास ठेवण्यात काय सर, हम लगातार देख रहे हैं कि अलकायदा जो है वो भारत को धमकी दे रहा है. मुंबई और दिल्ली और यूपी में धमकी. कौन जिम्मेदार है उसके लिए? तो इस देश में जो टेररिज्म बढ़ने जा रहा है या धमकियाँ मिल रही है, उसके लिए भारतीय जनता पार्टी जिम्मेदार है. देश में सब कुछ ठीक चल रहा था, लेकिन बीजेपी की जो प्रवक्ता है, भारतीय जनता पार्टी है, तो देश का माहौल बिगाड़ना चाहती है, दो धर्मों में झगड़े लगाना चाहती है. लेकिन ये इस हद तक गया कि प्रॉफिट मोहम्मद पैगंबर के ऊपर भी इस प्रकार की टिप्पणी की गई, तो पूरा विश्व में जो इस्लामिक कंट्रीज़ है, जो उनको मानने वाले लोग हैं, वो आहत में आ गए हैं. तो इसलिए फिर एक बार हिंदुस्तान को खतरा पैदा हुआ है, और उसके लिए अगर कुछ होता है इस देश में, तो उसके लिए सिर्फ और सिर्फ भारतीय जनता पार्टी जिम्मेदार है. भारतीय जनता पार्टी यानी देश नहीं है, मैं आपको बताना चाहता हूँ. चलिए. अलकायदाने महाराष्ट्राला देखील धमकी दिलेली आहे. लेटर पाठवलेलं आहे. 4 राज्यांची नावे. महाराष्ट्रावर देखील आता संकट आलेलं आहे. सुसाईड बॉम्ब. हे पूर्णपणे याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे. देशामध्ये धर्माच्या नावावर विद्वेष निर्माण करायचा, धर्माच्या नावावर दोन समाजात फाळणी करायची, दंगली घडवायच्या आणि त्यासाठी कोणत्याही थराला जायचं, ही भाजपची भूमिका आहे. खरं म्हणजे काश्मीरपासून ते संपूर्ण अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं हेच धोरण आहे. मोहम्मद पैगंबरासंदर्भातची टिप्पणी, जे विधान भाजपच्या प्रवक्त्याने केलेलं आहे, त्याच्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये खळबळ माजली आहे. आणि म्हणून या अतिरेकी संघटना ज्या कालपर्यंत शांत होत्या या देशाच्या संदर्भात आपल्या, त्याने आम्हाला धमक्या द्यायला सुरुवात केली आहे की आम्ही मानवी बॉम्बचा वापर करून हल्ले करू. जर या देशामध्ये अशा प्रकारची काही दुर्घटना घडली, तर याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष असेल. सर, धमकी में मुंबई का नाम भी है. मैं तो बोल रहा हूँ ना, मैं पूरी देश की बात कर रहा हूँ. मुंबई भी देश का हिस्सा है. अगर ये होता है तो उनकी जिम्मेदारी भारतीय जनता पार्टी ने लेनी चाहिए. सर, महाराष्ट्र गवर्नमेंट इसके को संज्ञान ले रहा है. क्या केंद्र में लोग सो गए हैं क्या? हम तो करेंगे हमारा काम, लेकिन जिनके वजह से सब हो रहा है वो कब संज्ञान लेंगे. चलिए.